आघाडीला पहिला प्रस्ताव भांगरेबाबत झालेच पाहिजे. समाज कल्याण विभागाने प्रस्ताव होते झालेच पाहिजे. पंतप्रधान सडक योजना झालीच पाहिजे. द्राक्षबाग इतर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई झाले पाहिजे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निवड डॉक्टर झाले पाहिजे. पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टर नेमणूक आणि पद्धती झालीच पाहिजे. पूर्व भागातील शेतकरी असणे द्राक्ष बागायतदारांना माझा एक नमस्कार की आज म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष झाले एवढे बागेचे भरपूर खत रसायन सगळं औषधं एवढे महागडे औषधं मारून देखील आज आपल्या परिसरातील सांगली जिल्ह्यातील पूर्ण शेतकऱ्यांचा बेदना हाल 80-90 रुपये जरी विकत असेल एवढं कामानं रातभर कष्ट करून ते एवढ्यातनं सगळं पिकवत असताना देखील एवढ्या महागड्या औषधं घेऊन वाटेल तिथनं कर्ज काढून सगळा यवशी करत असताना देखील ह्याच्यातनं फटका बसू शकतो. वेगवेगळ्या प्रत्येक तऱ्हेची औषधं भरपूर मिक्सिंग करून तरी देखील मार खात असते. जवळजवळ 1 हेक्टर बागेला 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असताना बागेची सरासरी उत्पन्न 2 लाखाच्या वर जाऊ येत नाही. त्यामुळे बँकेची कर्ज आणि इतर हे जे ती तोलाई मोलाई होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी आज कमजोर होत चाललेला आहे. असं होत जरी चाललं असेल आणि शासन कुठलीही मान्यता देत नसेल तर शेतकऱ्यांनी जगलं तरी पाहिजे कसं.